श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जाओ अशीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कधी तुम्हाला असं वाटतं का की खूप मेहनत करूनही आपल्याला योग्य फळ मिळत नाही, स्वतःचं घर होत नाही, कधी वाटतं की अडथळे काही संपतच नाही? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच. कारण आज आपण बघणार आहोत की स्वतःचे घर होण्यासाठी कोणती अशी सेवा स्वामींची जी आहे ती आपल्याला केली पाहिजे. ही सेवा इतकी सोपी आहे की आपण जर मनापासून केली तर तुमचे घर होण्यास नक्कीच मदत होईल. परंतु इथे एक गोष्ट विसरू नका, फक्त सेवा करून, उपाय करून होत नाही, त्यासाठी लागते पुरेपूर मेहनत. जर तुम्ही मेहनत घेत असाल, मेहनत करत असाल आणि त्या मेहनतीला जोड म्हणून तुम्ही ही सेवा केली तर जिथे तुमचे घर 10 वर्षात, 5 वर्षात बनणार होते तिथे 1-2 वर्षात तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. किंवा तुम्ही घरासाठी प्रयत्न करत आहात पण कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे किंवा काहीतरी अडचणी येत आहेत, तर त्या अडचणी दूर होण्यासाठी खूप ही सेवा महत्त्वाची आहे. ही सेवा खूप मदत करते, कारण ही सेवा आपल्या स्वामींची आहे आणि स्वामींची सेवा तुम्ही केली तर त्यांचे फरक नक्की जाणवतात, त्याचे अनुभव नक्की येतात. फक्त आपल्याला तो विश्वास, भाव आणि प्रेम, श्रद्धा भाव हवा. चला तर मग आपण बघूया स्वतःचे घर होण्यासाठी कोणती अशी सेवा आहे ती आपल्याला करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपले स्वतःचे घर होण्यासाठी सगळ्यात सोपी म्हणजे तुम्हाला दररोज गुरुचरित्राचा 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. या सेवेत तुम्हाला 2 गोष्टी करायचे आहेत. पहिली म्हणजे गुरुचरित्राचा 18वा अध्याय रोज नित्यनियमाने वाचायचा आहे. सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा, कोणत्याही एका वेळेस तुम्हाला रोज गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला रोज सकाळी 1 माळ व संध्याकाळी 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार गुरुचरित्राचा 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचा 11 माळी जप करायचा आहे. जर 11 माळी जप जमत नसेल, टाईम नसेल तर 1 माळ जप जी आहे ती केलीच पाहिजे, तरीही चालेल. ही सेवा करताना तुम्ही स्वामींसमोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसून ही सेवा करा आणि ही सेवा करताना स्वामींच्या फोटोजवळ तुपाचा दिवा, अगरबत्ती लावा. हा आठवड्यातून 1 दिवस तरी गरजूंना काहीतरी अन्नदान किंवा पक्ष्यांना किंवा प्राण्यांना काहीतरी खाऊ घालायचे आहे. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन प्रसाद अर्पण करायचा आहे. स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना आपल्या मनातील प्रार्थना करायची आहे. सांगायचं आहे की स्वामी, मी मेहनत करत आहे पण माझ्या मेहनतीला साथ, पण माझं छोटंसं का होईना पण माझ्या स्वतःचं हक्काचं घर मला मिळवून देण्यास मला मदत करा. ही प्रार्थना आपण रोज बोलायची आहे. आपली जी काही सेवा आहे ती रोज चालू ठेवायची आहे. काही दिवसातच तुम्हाला लवकरात लवकर अनुभव यायला सुरुवात होईल. मित्रांनो, लवकरच तुमचा मार्ग मोकळा होईल आणि जी काही तुमची इच्छा असेल स्वतःच्या घरासाठी ती होईल. आणि जी काही सेवा आहे स्वामींची ती तुम्हाला करायचीच आहे. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्राचा 18वा अध्याय आणि श्री स्वामी समर्थ यांच्या 11 माळी जप किंवा 1 माळ जप तुम्हाला रोज चालू ठेवायचा आहे. तुमचं स्वतःचं घर नक्कीच होईल. फक्त मनोभावे आणि विश्वासाने ही सेवा तुम्ही करा. स्वामी, मी आज मेहनत करतो आहे, मला मार्ग दाखवा. माझं घर, माझी माणसं सुरक्षित ठेवा. माझ्या हक्काचं जे आहे ते मला मिळू द्या, असे स्वामींजवळ बसून प्रार्थना करा. मित्रांनो, जर तुम्ही ही सेवा मनापासून केला तर तुम्हाला नक्कीच काही दिवसात अनुभव येईल.
स्वामी समर्थ कधीही भक्तांना रिकाम्या हाती सोडत नाहीत. ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व काही मित्रांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आणि इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.